आरटी ऍडमिशन 2026 आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की आपण आरटी प्रवेशावरती भरपूर सारे नवीन अपडेट होते आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज पाहू शकता तुम्ही आरटीची पहिली लिस्ट जाहीर होऊन जवळजवळ 14 दिवस पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत आणि त्यामध्ये बरेचशा अशा मुलांचे ऍडमिशन पण पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता की आता जर तुम्ही खालच्या साईडला जर असाल तर ऑफिशियल वेबसाईट जर ओपन केली आपण, त्यामध्ये तुम्ही काय निवड यादीतील लिस्ट नंबर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/4/2026 ते 30/4/2026 म्हणजेच त्याचा अर्थ असा की पहिल्या लिस्टवाल्यांना जे आहे आणखी आपल्याला थोडेसे दिवस त्यामध्ये वाढवून मिळालेले आहेत. तर आज तारीख आहे 24, म्हणजे त्यांच्याकडे आणखी 6 दिवस बाकी आहेत त्यांच्या डॉक्युमेंटची पडताळणी करून प्रवेश त्यांचं फिक्स करण्यासाठी. तर आपण पाहूया आजच्या तारखेपर्यंत याच्यामध्ये पूर्णपणे किती ऍडमिशन वगैरे झालेले आहेत. तुम्ही आजच्या या लिस्टमध्ये पाहू शकता की तुम्ही ऍडमिटेड जे आहेत त्याच्यामध्ये, तर आजच्या तारखेपर्यंत ऍडमिशन पूर्णपणे कंप्लीट झाले 51,784 एवढी ऍडमिशनची संख्या पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की 1,05,811 एवढं आपल्या पहिल्या लिस्टमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचं सिलेक्शन वगैरे झालेलं आहे. तर आता तुम्ही म्हणता असं की डॉक्युमेंटसाठी काय, तर मित्रांनो यामध्ये बरेचसे ऍडमिशन यामुळे कॅन्सल होत आहे की परंतु ज्यावेळेस पालकांनी त्यांचा ऍड्रेस प्रूफ वगैरे दिलेला आहे, रहिवासी प्रमाणपत्र दिलेलं आहे किंवा रहिवासी प्रमाणपत्रासाठी जे जे त्यांनी डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना त्यांनी अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट सेम त्यांच्याकडे नसल्यामुळे भरपूर सारख्या पालकांचे जे ऍडमिशन वगैरे कॅन्सल होत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर आणखी तुमच्याकडे 6 दिवस बाकी आहेत आणि तुम्ही जर तुमचे डॉक्युमेंट पूर्णपणे जर कंप्लीट नसतील केले किंवा कंप्लीट नसतील तुमच्याकडे केले, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही पूर्णपणे जे आहे तुमच्या याच्यामध्ये करू शकता. त्यामुळे तुम्हाला सर्व नवीन की तुमचे डॉक्युमेंट योग्य प्रकारे तुम्ही पूर्णपणे कॅरी करा आणि ज्या समितीकडे तुम्ही जाल तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल न होण्यास तुम्ही पूर्णपणे दखल घेतली पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपण काहीतरी आपण चुकीचा गुगल मॅपवरती ऍड्रेस टाकलेला आहे आणि आपल्या अग्रीमेंटवरती असेल किंवा आपल्या रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा यामध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की ज्यांनी आपलं रहिवासी प्रमाणपत्र आहे की आपण जो ऍड्रेस प्रूफ दिलेला आहे, ज्यांनी अग्रीमेंट वगैरे त्यांनी जॉईन केलेला आहे, त्यांच्यासाठी ही खूप बातमी महत्वाची असणार आहे. कारण बरेचसे असे त्यांचे प्रवेश आहेत की याच कारणामुळे रद्द होत आहेत की कारण ज्यावेळेस पालकांनी त्यांचा फॉर्म वगैरे भरला त्यावेळेस त्यांनी ऍड्रेस थोडासा वेगळा दिलता किंवा काही गुगल मॅपवर त्यांच्याकडून फॉर्म भरताना चुकीचा थोडा सिलेक्ट झालेला आहे. परंतु आरटी हे कसं आहे 25% आरक्षण असल्यामुळे त्याच्यामुळे भरपूर सरकार पण त्याचे निकषाने वगैरे पूर्णपणे चौकशी करत आहे. त्यामुळे तुम्ही खात्री करून घ्या की तुमचा ऍड्रेस वगैरे तर सेम नाही ना, का तुम्ही ऍड्रेसमध्ये काही भरताना तुमची चुकी तर केलेली नाही ना. कारण जर तुमची थोडी चुकी तुमच्या पालकांचा जो आहे प्रवेश रद्द करू शकते. यासाठी तुम्हाला पूर्णपणे डॉक्युमेंट भरताना काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की आतापर्यंत बरेचसे ऍडमिशन वगैरे झालेले आहेत आणि जवळजवळ वेटिंग लिस्टमध्ये जे आहेत आपल्याकडे जवळ 86,034 मुलं आहेत वेटिंगमध्ये आहेत. तर आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा पालकांच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न त्यांनी विचारले जात आहेत की सर दुसरी लिस्ट वगैरे कधी लागणार. तर त्यांना मला अत्यंत सांगायला आवडेल की दुसरी लिस्ट वगैरे जे आहे ते आणखी 4 दिवस तर तुम्ही त्याची प्रतीक्षा करू शकता. कारण पहिल्या लिस्टवाल्यांसाठी 30 तारखेपर्यंत त्यांनी टाइम दिलेला की त्यांची डॉक्युमेंट पडताळणी करून सिलेक्शन करून घेण्यासाठी. 4 दिवसानंतर कसं आहे की जर दुसरी लिस्ट जरी लागली तर ते पब्लिश होण्यासाठी वेळ लागत असतो. कारण आता यामध्ये तुम्ही पाहत असाल की 1,05,811 सिलेक्शन पैकी त्यांचे अर्ज बाद किती होतात यावरती पूर्ण अवलंबून असतं. ते बाद झालेले अर्ज आणि वेटिंगमध्ये टाकलेले काही जण, त्यामुळे परत त्यांची एक लॉटरी सिस्टम वगैरे केली जाते आणि त्याच्यात परत तुमचा नंबर येऊ शकतो. जर तुमचा प्रतीक्षा लिस्टमध्ये 1, 2, 3 किंवा 10च्या दरम्यान नंबर असेल तर तुम्ही थांबू शकता मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, थांबू शकता. म्हणजे प्रॉपरली तुम्हाला मी कन्फर्मही सांगू शकत नाही की तुमचा नंबर त्याच्यामध्ये लागेल किंवा नाहीये, परंतु तुमची एक लॉटरी सिस्टम आहे. जर तुमचं ऍप्लिकेशन पिकअप झाला तर तुमचा नक्की त्याच्यामध्ये नंबर लागू शकतो. त्यासाठी तुम्ही फक्त वेट करू शकता. आपण तुम्हाला एवढं सांगू शकतो की पण काही जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये थोडीशी शंका असेल तर तुम्ही एखादं टेम्पररी ऍडमिशन तुमचं करून घेऊ शकता. कारण यामध्ये तुम्हाला 100 आणि 100% खात्री यामध्ये कोणी देऊ शकणार की तुमचा नंबर जरी वेटिंग लिस्टमध्ये 2, 3, 5 मध्ये तरी नंबर लागेल याची खात्री तुम्हाला कोणीच आपल्या याच्यामध्ये देऊ शकणार नाहीये. त्यासाठी तुम्ही पण तेवढंच याच्यामध्ये सतर्क राहायला पाहिजे. जर तुमची एखाद्या स्कूलमध्ये जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला जर तिथं असं वाटत असेल की तिथं पूर्णपणे जागा पूर्णपणे फुल होणार आहे तरी तुमचं ऍडमिशन तुम्ही टेम्पररी बेसिसला करून घेऊ शकता. आणि तुम्ही पण तुमचं जर भविष्यात तुमचा नंबर त्याच्यामध्ये आला आणि तुमचं तुम्हाला बाद व्हायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही पूर्णपणे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही तुमचे प्रॉपरली पद्धतीने कॅरी करू शकता.